नमस्कार. शुभ किचनमध्ये आपलं स्वागत आहे. हिवाळ्यामध्ये बरेचदा आपण तुरीच्या दाण्याची आमटी करतो किंवा छोले भात करतो. त्याशिवाय दुसरा असा पदार्थ छान असा करता येईल. तुरीच्या दाण्यापासून मस्त असा क्रिस्पी टेस्टी असा पदार्थ केलेला आहे. आणि संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग बघूया ही रेसिपी. त्यासाठी आपल्याला लागणार आहे तुरीच्या शेंगाचे दाणे 1 वाटीभर सोलून घेतलेले आहे आणि एका वाटीने भरपूर असे वडे बनतात. त्यामध्ये टाकायच्या हिरव्या मिरच्या 4 ते 5, हिरवी कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या 10 ते 15 आणि अद्रकाचा एक तुकडा घ्यायचा आहे. एका मिक्सरच्या पॉटमध्ये आता तुरीचे दाणे टाकून घ्यायचे आहे. फार सोपी अशी रेसिपी आहे, पटकन करता येईल 4 ते 5 मिनिटांमध्ये. आणि लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहे त्या टाकून दिल्या आहे. अद्रकाचा तुकडा पण टाकून दिलेला आहे. हिरवी मिरची मधातून थोडी कट करून टाकायची आहे. थोडी तिखट अशी हिरवी मिरची घ्यायची आहे. कोथिंबीर पण टाकून दिलेली आहे आणि छान आता याची बारीक पेस्ट करायची आहे. जर होत नसेल तर थोडं पाणी टाकून करायची आहे. बघा, एकही दाणा राहिलेला नाही आहे. जर राहिला असेल तर काढून घ्यायचा एखादा दाणा, कारण तेलामध्ये तो फुटेल. एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे मिश्रण. छान असं मिश्रण तयार झालेलं आहे. जर काही राहिलं असेल तर परत पाणी टाकून तुम्ही छान बारीक फिरून घेऊ शकता. त्यामध्ये आता टाकून घ्यायचं आहे चवीपुरता ओवा आणि थोडेसे पांढरे तीळ आणि मीठ टाकायचं आहे चवीला लागेल तेवढं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये कलरसाठी आपण हळद टाकूया. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं चमचने फेटून घ्यायचं एकदा. आणि किती थोडं आसर जरी झालेलं असेल तरी तुरीचे दाणे पाणी शोषून घेते, त्यामुळे अजून पाणी टाकायची किंवा त्याच्यामध्ये काही टाकायची गरज नाही. जर खूपच आसट झालं असेल तर तुम्ही थोडासा रवा टाकू शकता, 1 ते 2 चम्मच. बघा, छान असा वडा तयार होतो आहे. किंवा तुम्ही याचे पकोडे पण तळून घेऊ शकता. कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेले आहे. तेल छान तापलं की मग त्यामध्ये छान असा आकार देऊन एक एक वडा तळून घ्यायचा आहे. तेल छान गरम पाहिजे, नाहीतर थोडं ऑइली होऊन जाईल. बघा, आणि पटकन होणारा असा पदार्थ आहे. हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा भरपूर मिळतात आणि नवीन असा पदार्थ आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, छान असे खमंग तळून झालेले आहे. फारसा असा वेळ लागत नाही, फक्त आणि फक्त 5 मिनिटात नवीन असा पदार्थ तयार होतो. बघा, एक एक करून तळून घ्यायचे आणि मीडियम फ्लेमवर तळायचे, म्हणजे छान खमंग होतील. एकदम खुसखुशीत आणि क्रंची असे वडे तयार होतील. मीडियम फ्लेमवर तळल्यास आतून पण कच्चे राहणार नाही. बघा, पटापट असे वळता येतील हातावर. कुठलाही तिसरा पदार्थ न टाकता फक्त एकाच तुरीच्या शेंगांनीच किंवा तुरीच्या दाण्यांनीच बनणार हा असा पदार्थ आहे. बघा, कलर पण छान आला आहे. खमंग खुसखुशीत असे आपले वडे पटकन तयार झालेले आहे. आणि थोडं तेल झारून घ्यायचं आहे, बिलकुल पण तेलकट होत नाही. बघा, छान असा कलर पण आलेला आहे, तुम्ही बघू शकता. छान कलर आला की काढून घ्यायचे. खमंग अशी झाली की खायला पण फार छान लागतात. एकदा नक्की करून बघा आणि केल्यानंतर तुम्हाला हा पदार्थ आवडला का नाही कमेंटमध्ये नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि बघा, छान असा कलर पण आलेला आहे. एकदम मस्त अशी रेसिपी आहे. आणि बघा, तुम्हाला मी तोडून पण दाखवते. कलर पण फार छान आलेला आहे आणि
त्यातनंच मी काही थोडेसे पकोडे पण तयार केलेले आहे बघा, छान क्रिस्पी होतात. चला तर मग भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.